आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट, महाविकास आघाडीच्या नेत्यांची हॉटेल फोर सीझन्स मध्ये सध्या बैठक सुरू आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत, तर प्रकाश आंबेडकर सुद्धा या बैठकीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळतेय। थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल। ठाकरे गटाची वंचित सोबत युती झालेली आहे, पण वंचित अजूनही अधिकृतरित्या महाविकास आघाडीचा भाग झालेली नाही। या बैठकीनंतर नेमका काय निर्णय होतो आणि त्यासोबतच जागा वाटपाचा तिढा या बैठकीमध्ये सुटतो का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे हॉटेल फोर सीझन्स मध्ये पोहोचलेले आहेत। प्रकाश आंबेडकर सुद्धा या बैठकीसाठी रवाना झालेत। महाविकास आघाडीतल्या उच्चस्तरीय नेत्यांची हॉटेल फोर सीझन्स मध्ये बैठक होतीये। महाविकास आघाडीमध्ये वंचितची नेमकी भूमिका काय, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय, यामध्ये वंचितला किती जागा दिल्या जाणार, कोणत्या पक्षाकडे लोकसभेच्या किती जागा दिल्या जाणार, या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी माहिती मिळतेय। लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत। जागा वाटपाचा तिढा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या दोन्हीही मध्ये अजून कायम दिसून येतोय। महाविकास आघाडीचा जागा वाटपासंदर्भात आज नेमकी काय चर्चा होते, वंचित हा महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून सहभागी होण्यासंदर्भात नेमकी काय चर्चा होते याची उत्सुकता असेल, कारण प्रकाश आंबेडकर सुद्धा या बैठकीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळते। काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आणि शरद पवार हॉटेल फोर सीझन्स मध्ये पोहोचलेले आहेत। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। वेदांत, प्रकाश आंबेडकर सुद्धा या भेटीसाठी रवाना झाल्याचं कळतंय, अपडेट्स काय आहेत सध्याचे? ज्या प्रकारे आपण बघितलं की सर्व वरिष्ठ नेते महाविकास आघाडीचे हे या बैठकीला उपस्थित राहतील आणि ज्या जागांसंदर्भात अजूनही तिढा कायम आहे त्यावर आज अंतिम शिक्कामोर्तब केला जाईल आणि वंचित बहुजन आघाडी जी महाविकास आघाडी सोबत असणार आहे। कालच्या बैठकीत सुद्धा उद्धव ठाकरे त्यासोबत शरद पवार यांची जी बैठक झाली त्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊनच ही निवडणूक लढेल असं ठरलेलं आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील। प्रकाश आंबेडकरांनी अद्यापही आपण किती जागांवर आग्रही आहोत किंवा या जागा आपल्याला लढवायच्याच आहेत अशा कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र आता या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल आणि महाविकास आघाडी ही वंचित बहुजन आघाडीला किती जागा देणार, कोणत्या जागा देणार, कारण सांगितलं जातं 1 किंवा 2 जागा ह्या महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला देईल, ज्यामध्ये अकोल्याची जागा असेल, रामटेकची जागा असेल, या 2 जागांचा विचार केला जातोय। सोबतच जो तिढा महाविकास आघाडीमध्ये आहे तो कोल्हापूरच्या जागेसंदर्भात, सांगलीच्या जागेसंदर्भात, रामटेकच्या जागेसंदर्भात यावर सुद्धा आता निर्णय होणार आहे। उद्धव ठाकरे सुद्धा थोड्याच वेळात पोहोचतील, शरद पवार, संजय राऊत, त्यासोबतच महाविकास आघाडीची ज्यांना जबाबदारी दिली होती ते समितीतील नेते म्हणजे जितेंद्र आव्हाड, त्यासोबत जयंत पाटील, अनिल देशमुख हे सुद्धा नेते आता या फोर सीझन हॉटेलला पोहोचतील आणि साधारणपणे 1 ते 1.5 तास ही बैठक चालेल अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे। आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच आता या वरिष्ठ नेत्यांसमोर एकत्रित बसून भूमिका मांडतील आणि जागा वाटपासंदर्भात आपली जी काही भूमिका आहे ती मांडल्यानंतर आजच या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल। 48 जागांसंदर्भात महाविकास आघाडीचा नेमका फॉर्म्युला काय असणार हे आजच्या या सगळ्या बैठकीमध्ये फायनल केलं जाईल असं सांगितलं जातंय। प्रज्ञा, वेदांत, अशा कोणकोणत्या जागा आहेत महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर की ज्यांचा तिढा सुटत नाहीये किंवा काहीसा वाद त्या ठिकाणी निर्माण झालाय? महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरची जागा। कोल्हापूरच्या जागेवर महाविकास आघाडीने उमेदवार छत्रपती शाहू महाराजांना केल्याचं कळते। मात्र छत्रपती शाहू महाराज हे कोणत्या चिन्हावर लढणार, कोणत्या तिकिटावर लढणार हे अद्यापही फायनल झालेलं नाही। काँग्रेसने ही जागा मागितली आहे, त्यामुळे जर काँग्रेसनी शाहू महाराज यांना उमेदवारी दिली तर सांगलीची जी जागा आहे जी काँग्रेसकडे आहे ती शिवसेना ठाकरे गटाला द्यावी लागणार आहे। सोबतच माढाची जी जागा आहे, माढाच्या जागेवर नेमका उमेदवार कोण असणार हे आजच्या बैठकीत फायनल होणार आहे। माढाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट यांच्याकडे आहे। रामटेकची जागा, रामटेकच्या जागेवर काँग्रेस, त्यासोबतच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट हे तिन्ही जण आग्रही आहेत। मुंबईचा जर आपण विचार केला तर दक्षिण मध्य मुंबई इथे सुद्धा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे।
उत्तर पश्चिम लोकसभा मुंबई लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी सुद्धा शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही आग्रही आहेत। त्यामुळे अशा काही जागा आहेत ज्याचा तिढा अद्याप सुटलेला नाही, यावर सुद्धा आता अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की मागील बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांनी सांगितलं जेव्हा वरिष्ठ नेते या बैठकीला बसतील तेव्हाच या तिढा असलेल्या जागांवरचा फायनल निर्णय होईल आणि त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीला नेमक्या किती जागा द्यायच्या आणि या तिढा असलेल्या जागेवर कोणता पक्ष कोणता उमेदवार देणार या संदर्भात हे आज फायनल केलं जाणार आहे। आणि जो फॉर्म्युला सांगितला जातोय साधारणपणे 20-18-10चा हा फॉर्म्युला असेल, ज्यामध्ये शिवसेनेला आपल्या मित्र पक्षांना सुद्धा जागा द्यावी लागणार आहे। आणि यामध्ये आता या खरे वेदांत आव्हानात्मक आहे जागा वाटप करणं, तीनही पक्षांना सोबत घेऊन जागा वाटप यावेळी करायचंय। त्यामुळे नेमका काय ठोस निर्णय होतो याकडे लक्ष असेल। अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।